मध्ये मस्त रोस्ट करून ठेवायचा. लहान हॅलो गुड मॉर्निंग, मी प्रियंका. स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये. तर आज आहे शनिवार, म्हणजेच माझ्या सुट्टीचा दिवस. तर मी पूर्ण वीकचं जे प्लॅनिंग आहे, तर पूर्ण वीक जो आहे तो सुरळीत राहण्यासाठी काय काय करते हे पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो सायमल्टेनियसली इकडे मस्त सकाळचा चहा ठेवला आहे. गरम गरम चहा होतोय. हे बघा, मस्त असा गुळाच्या पावडरचा चहा होतोय. या ठिकाणी जो मखाना आहे तो मी आता रोस्ट करून ठेवते, कारण की पावसाळ्याचा दिवस आहे आणि तो असं नाही का नरम होऊन जातो, कडक नाही राहत. सो मग इकडे त्याला रोस्ट करायचं आहे. तर हे बघा, या ठिकाणी मस्त असा मखाना गावठी तुपामध्ये मस्त रोस्ट करून ठेवायचा. लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी पण खूप छान असतो हा हाडांसाठी. तर हे बघा, इकडे जो आहे ना तो एवढ्या क्वांटिटीत जसा लागेल तसा जेवढा आणलाय रवा भाजून ठेवते, जेणेकरून रवा भाजून ठेवला तर त्याला कीड पण लागत नाही आणि तो चांगला पण राहतो. मस्त गावठी तुपात मस्त भाजून ठेवायचा. तर हे बघा, आज मस्त असं छान ऊन पडलंय. खरं तर पावसाळ्यात ऊन बघण्याची मजाच वेगळी असते. छान वाटतंय, पण मस्त हवा पण आहे. तर या ठिकाणी तुळशीमध्ये खूप जास्त गवत झालंय. आज सुट्टी आहे तर मी ते क्लीन करून ठेवते मस्त. ॲक्च्युली तर या ठिकाणी भागवत एकादशीच्या निमित्ताने बहुतांश ठिकाणी जे आपलं तुळशीचं रोप आहे ते लावलं जातं. पण देवाकृपेने आमची तुळस छान होती. सो मग त्यात जे गवत झालं होतं ते मी काढायचं असं ठरवलं. सो ते मी क्लीन करते व्यवस्थित. आणि आता एवढ्यात पाऊस पण खूप होता ना, त्याच्याने ते पटकन वाढ झाली. मस्त सर्व छान क्लीन झाली तुळस. हे शोचं झाड आहे, हे मस्त वाटतंय, ठेवते मी. तुळस पण ही पण क्लीन केली आहे, ठेवलंय. बघूया किती छान वाटतंय, मस्त. आता चला तुळशीला आता मस्त पाणी टाकून देऊ. या ठिकाणी थोडीशी देवघरात पण क्लिनिंग चालली आहे मस्त. इकडे हा टेबल पण मी मस्त क्लीन केला आहे, जस्ट मस्त छान. सुट्टी तर घरात बारीक सारीक गोष्टी पण बघितल्या पाहिजे ना. सो चाललंय, वेळ होतोय देवघराचं. पप्पा येतील. तो इकडं मी मस्त मसाले भात बनवते गरम गरम. खायलाच मिळत नाही गरम गरम, मस्त छान. मग सुट्टीच्या दिवशी
मस्त छान मसाले भात आणि असंच गरम गरम टाकते, जेणेकरून पप्पा पण त्या वेळेत देतील आणि लगेचच खाल्लं जाईल. आता इकडे टाकलाय राईस शिजत, मस्त जेवण वगैरे झालंय आणि आता मस्त बेडरूमची साफसफाई करायची असं ठरलंय. तर इकडे आहो आणि मी आहो त्यांचं कबड आवरत आहे आणि मला आवरायचं आहे. माझं पण सगळं धुळीचं काढायचं आहे, परत ती साफ करायचं. इथून खाली मस्त मी क्लीन केलं आहे. आता हे त्याच्यात खूप धूळ झाली आहे, ह्याला पण क्लीन करायचं आहे. किती धूळ झाली आहे ह्याच्यामध्ये. सो आता मी त्याला क्लीन करते. सगळं बाहेर काढलं आहे मी, ह्याच्यातले भांडे ठेवलेले ते झाडून घेते मस्त. खरं तर आपण वर्षातनं 2 ते 3च वेळा एकदम बेसिक जी साफसफाई आहे ही एकदम खोलपणे ती दिवाळी आणि दसरा तेव्हाच करत असतो. पण मला असं वाटतं की ती असं अधूनमधून पण केली तर घर मस्त छान व्यवस्थित नीटनेटकं असतं. तर मग हे मी असं अधूनमधून करत असते जेव्हा कधी मी, म्हणजे वेळ तर खरं तर मिळतच नसतो, तो काढावाच लागतो. तर इकडे सुट्टी होती, मग ठरवलं की हे सर्व आज आपण क्लीन करूया मस्त. सो मग हे सर्व क्लीन करून घेतलं. धूळ वगैरे जी डस्ट झाली होती फर्निचरमध्ये तर होतच असते, आणि घाई गडबडीत आपण ज्या वस्तू ठेवतो त्या पण प्रॉपर असलेल्या नसतात. सो मग अशा वेळेत फ्री टाईम काढून थोडासा हे सगळं आपण जे आहे ते नीटनेटकं केलं पाहिजे. दसरा दिवाळी सोडताही आपण असं आवरलं पाहिजे. तर मग असं आपण साफसफाई घरामध्ये व्यवस्थित ठेवली तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि आपल्याला घरामध्ये फ्रेश पण एकदम छान फील होतं. आणि जेव्हा आपण आपले दररोजचे कामं करत असतो तर खरं तर जे नोकरी करता किंवा इतरही वर्गामध्ये तर असं गडबडीमध्ये जे आहे तर ते सामान व्यवस्थित ठेवलेलं नसतं, आणि असं मग आपण वेळ काढून छान असं नीटनेटकं जर तर आपल्याला ज्या सर्व काही वस्तू आहेत त्या वेळोवेळी पटापट सापडतात पण आणि मस्त छान मिळतं पण. आणि हे जे फर्निचर जे असतं तर ते व्यवस्थित जर आपण क्लीन ठेवलं तर ते दीर्घकाळ छान असं टिकतं पण. सो मग इकडं मी सर्व आधी झाडूने सर्व धूळ काढून घेतली आणि मस्त इकडं क्लीन करते. आणि तसंही जे न्यू भांडे आहेत ते तसंही मी मस्त जे आपलं प्लास्टिकची पिशवी आहे त्यात रॅप करून ठेवलेले आहे. सो एवढं काही नव्हतं, पण मग जी थोडीफार जरी धूळ होती तर ती पण मस्त इथं क्लीन करून घेतली. एक साईड आहो त्यांच्या कपड्यांच्या घड्या मारत होते. अजून माझं कपाट आणि गाथाचं तर मला आवरायचं ते तर पेंडिंग आहे. सो मग चालली होती अशी साफसफाई. सुट्टीच्या दिवशीच जो वेळ मिळतो त्यात डीप क्लिनिंग झाली पाहिजे घराची असं वाटतं. सो मग इकडे डीप क्लिनिंग चालू आहे. सकाळी देवरूममधलं पण थोडंफार आवरलं, आता बेडरूममधलं आवरते आहे. सगळे भांडे व्यवस्थित रचते. थोडा वेळ लागतो पण जेव्हा आपण शेवटी रिझल्ट बघतो तर नक्कीच समाधान वाटतं आणि खूप फ्रेश वाटतं, प्रसन्न वाटतं. आपलं घर जर स्वच्छ ठेवलं तर खरंच मनालाही खूप शांत वाटतं. तर मी तुम्हाला एक छोटीशी टिप सांगते. असं अधनंमधनं जर आपण घर आवरत राहिलो तर आपल्याला जे आपण दिवाळीला वगैरे आवरतो तर तेव्हा खूप जास्त लोड येत नाही. खरं तर सुट्टीचा एकच दिवस मिळतो, तो सॅटरडे, आणि त्या दिवशी असं वाटतं की मस्त आराम करावं. पण खरं तर तो एकच दिवस असतो ज्या दिवशी पण आपण घरात सर्व नीटनेटकं आवरू शकतो. सो आरामाला बाजूला ठेवून मी घरातली साफसफाईच प्रेफर करत असते. काम करताना खरं तर खूप थकवा येतो, पण जेव्हा मस्त घर फ्रेश वाटतं एकदम छान नीटनेटकं तर मग मनाला समाधान मिळतं. तुम्ही तुमचं घर साफ करताना अगोदर कोणती जागा, म्हणजे तुमचं कोणतं रूम फ्रेश करता, हॉल, किचन की मग बेडरूम, कमेंटमध्ये सांगा. सुंदर घर फक्त दिसायलाच नाही तर मनालाही खूप सकारात्मक ठेवतं. आणि जसं की तुम्ही बघताच आहे आजचा जो पूर्ण वेळ आहे तो माझा डीप क्लिनिंगमध्येच गेला आहे आणि मला समाधान पण आहे. दिवस कारणी लागतो आहे. सो इव्हिनिंग झालेली ऑलमोस्ट आणि आम्ही चाललो आहे. 4 वाजले तरी पण मी आणि गाथा चालू आहे मम्मीकडे, म्हणजे थोडंसं मतदानाचं काम आहे.
मतदान कार्ड बनवायचं आहे. सो हे बच्चू मस्त वातावरण झालंय. आलोय आम्ही इकडे लोणारवाडीच्या शाळेत. ही माझी पण शाळा आहे, 1ली ते 4थीची, ज्यात मी मोठी झाले. आपलं गोंदेश्वर. ओम नमः शिवाय. तर या ठिकाणी आम्ही सिन्नरमधील मंदिर सिन्नरचं भूषण गोंदेश्वर इथे आलेलो आहे. तुम्ही बघू शकता छान अशी मूर्त, मस्त छान मंदिराचा गाभारा, प्रसन्न वातावरण आहे. आम्ही आज शनिवार असल्या कारणाने गोंदेश्वर मंदिरात आलो होतो. दिवसभर खूप काम केलं घरी. आज प्रियांकाने रूम वगैरे आवरला, सो थोडं रिलॅक्सेशनसाठी गोंदेश्वर मंदिरात आलो. तर ह्या मंदिरात आल्यावरती इतकं शांत वाटतं आणि खूप प्रसन्न वाटतं. आणि गेल्या 1-2 वर्षात या मंदिराचं खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सुशोभीकरण केलेलं आहे. बसायला बाकड्या असतील आणि खूप चांगल्या पद्धतीने मंदिर डेव्हलप केलेलं आहे. त्याच्यामुळे जी मागच्या 2 वर्षात जी गर्दी असायची त्यापेक्षा आता या मंदिरातलं गर्दीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि जबरदस्त असं चांगलं असं एक टुरिस्ट प्लेस गोंदेश्वर मंदिर सिन्नरचं झालेलं आहे. आणि खूप मोठं अट्रॅक्शन फक्त सिन्नर पुरतंच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातले लोक या ठिकाणी येतात. आणि खूप चांगलं वाटलं आम्हाला आज या ठिकाणी येऊन. तर एकदा बिंग सिन्नरकर आणि बिंग ब्लॉगर, तर एकदा मी गोंदेश्वरचा छान असा ब्लॉग बनवणार आहे तुमच्या सगळ्यांच्या, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्या सिन्नरची ओळख मी ह्या माध्यमातून करणार आहे. लवकरच करेन तो पण व्हिडिओ शेअर, म्हणजे बनवेल, अजून बनवणार आहे. सो स्टे ट्यून गाईज. आपलं सिन्नर आणि आपलं सिन्नरचं जे आपण भूषण म्हणतो तर ते हे गोंदेश्वर मंदिर. खूप छान असा व्ह्यू तुम्हाला दिसतोच आहे. आणि असं सायंकाळी मस्त छानसं असं कुठं सिन्नरमध्ये जावं ह्यावेळी तर नक्कीच तुम्ही इथे भेट देऊ शकता. बघू शकता तुम्ही कितीच सुंदर व्ह्यू आहे, एकदम मस्त, एकदम विलोभनीय. हे बघा इकडे पण मस्त आता त्यांनी डेव्हलप केलेलं आहे, मस्त सगळे झाडं वगैरे सर्व काही मेंटेन केलं आहे. बाकडे वगैरे पण टाकलेत बसायला. आणि खरंच हा जो सीन आहे ना तो म्हणजे मी सांगूच शकत नाही. एकदम मस्त. कॅमेऱ्यात काय कैद करावं माणसाने, मस्त डोळ्यामध्ये कैद करू शकतो आपण. बघू शकता तुम्ही. एन्जॉय घेतीये. से हाय बच्चा, हॅलो कर गाथा, हॅलो. सो चाललोय आता मस्त घरी. छान जरा वेळ शांततेत बसलो होतो. इकडे पण आता घरी आलोय तर हे 2 कप्पे पेंडिंग होते, हे पण क्लीन करतोय मस्त. या ठिकाणी गाथाचं कबड पण आवरून टाकू. खूप जास्त तिचे अनयूजफुल जे अननेसेसरी कपडे ते काढून टाकते आता. मोठी झाल्यावर ते छोटे होऊन जातं ना छोट्या मुलांना. सो छान असा आजचा दिवस स्पेंड झाला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, गुड नाईट.